हॅलो, मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमत सोबत जोडले गेलेले आहेत। जरांगे पाटील, न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार शिष्टमंडळासोबतची तुमची बैठक सकारात्मक झाल्याचं कळतंय। पुढची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे? तुमच्या मागण्या मान्य झाल्या का? नाही, सकारात्मक कोणी सांगितलं तुम्हाला? ते आले, त्यांनी त्यांचे जे कागद ते दिले, चर्चा ही झाली, असं केलं तसं केलं, एवढी झाली। मी त्यांनी जे मला दिले ते मसुदा ते मी समाजासमोर वाचून दाखवणार आहे, प्रत्यक्ष जाहीरीचं। मी त्यांना सांगितलं मी इथं समाजासमोर, माझा समाज इथं 500-600 किलोमीटरवर न्यायासाठी आलेला आहे, त्यांच्या समोर वाचून दाखवणार आणि तिथं बसणार, समाजाच्या समोर वकील बांधवांना, कायदेतज्ञांना घेऊन बसणार, चर्चा करणार। हे यांनी असं आणून दिलंय, हे आपल्या समाजाच्या फायद्याचं आहे का? पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय? त्यांनी जो मसुदा तुमच्याकडे दिला हा तुमच्या समाजासाठी फायदेशीर आहे का? कारण तिथे जमलेला प्रत्येक मराठा बांधव आज तुमच्याकडे आस लावून आहे, तुम्ही जो निर्णय घेणार तो त्यांना मान्य असणार आहे, त्यामुळे तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। मीच वाचलं नाही त्यांच्या समोर, आमची चर्चा झाली फक्त, आणि म्हणलं समाजाच्या समोर सगळं, मग मीच वाचलं। ते का लय मोठं पान आहे, ते का उलशी घेत आहे वाचायला? ते लय मोठं पान आहे, त्यामुळे इथंच काय व्हायचं ते व्यासपीठावर होईल, समाजासमोर लोक इथंच येतात, त्यांचे कुठे गेले नाही। पण मग तुमची आज मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय। हा, नाही, शुभेच्छा फक्त प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या एवढं। आझाद मैदानावर जाणं तुमचं ठाम आहे का मत? आझाद मैदानात जाणं तसेच ना, वकील आणि सगळे बसून चर्चा करतो, याच्यातलं काही दुरुस्ती आहेत का, काही आहे का, आमचे अभ्यासक आम्ही याच्यात काय त्रुटी आहे का बघतो, दुरुस्ती आहेत का ते बघणं लय अत्यंत गरजेचं आहे। ते दिलं म्हणूनच आम्ही मान्य केलं असं वाटलं होऊन गेलं आमच्या समाजात। मुंबईमध्ये तुमच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये येऊ नका, सकारात्मकता दाखवा असं म्हटलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही जाणार आणि मुंबईमधलं तुमचं जे भाषण आहे हे होणारच का, यावर तुमची प्रतिक्रिया काय? हो, हे साऊंड सिस्टम लावत जात नाही, साऊंड सिस्टम लावायला लागले 2:30 वाजता। हे आम्ही पुन्हा या दिलेल्या यांच्या मसुद्याच्या चर्चा करणार आहे आणि आमचा पुढचा मार्ग इथून जाहीर करणार। पण ज्या शिष्टमंडळाने तुमच्यासोबत चर्चा केली, जो मसुदा तुमच्याकडे घेऊन आले, त्या सगळ्या तुमच्या मागण्या होत्या, या तुम्हाला मान्य आहेत का? तुम्ही म्हटलात की तुम्ही कायदेतज्ञांसोबत बसणार, पण तुम्हाला मान्य आहेत का? सगळ्यांना माहिती आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, मी वाचला नाही, फक्त महत्वाचे पानं पलटिले आणि त्याच्यातले काही काय असतं, टप्पे कसे पाडलेले आहेत, काय त्याचा पद्धत कशी आहे, त्याच्या एखाद्या शब्दाची दुरुस्ती आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणून आम्ही अभ्यासाचे एकच व्यासपीठावर बोलवलेले, पण साऊंडचा आवाजच आहे ना, त्याच्यामुळे अर्ध्या माणसाचा गैरसमज होईल, शेवटच्या माणसापर्यंत ऐकायला गेलं पाहिजे, म्हणून आम्ही थांबलो, काही 1-1.5 घंटा थांबलो। आम्हाला आहेच किती लांब इथून आझाद मैदान। यातली आणखी एक महत्वाची मागणी होती, 307 गुन्हे मागे घेण्याची मागणी, ही मान्य झाली का? काय 307 गुन्हे मान्य झालेले आहेत का मागे घेण्यासंदर्भात? नाही, मी म्हणलोच ना मग तुम्हाला, आमच्याकडे त्यांनी आणून दिलं, आम्ही फक्त पानं पण दिले, पण मध्ये काय काय शब्द लिहिले, गुन्हे मागे घेतले का नाही घेतले, गुन्ह्यापेक्षा आमचा आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न याच्यातून आमचा फायदा आहे का? दोन जरांगे पाटील, 2 मुद्दे आहेत, एकतर वंशावळीबाबत तुमची काय भूमिका आणि दुसरं पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी अजूनही नाकारलेलीच आहे। तुम्हाला आझाद मैदानासाठी पोलिसांनी परवानगी अजूनही नाकारलेली आहे आणि तुम्ही जाण्यावर ठाम आहात, आणि वंशावळीबाबत तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या बाबत आम्ही ठाम आहेत, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, सगळ्या ठाम आहेत आम्ही, फक्त आम्हाला बघू द्या काय विषय, बघितल्याशिवाय काय करता येईल, कारण अभ्यासक गरजेचे, घटनात्मक कायदेशीर बाबीच्या बाबत वकील बांधव गरजेचे, आम्ही व्यासपीठावरच चर्चा इथं करणार। पण मंत्री दीपक केसरकरांचं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, मग किंतु परंतु कशासाठी? वाचायला नाही का लगेच किंतु परंतु म्हणलं नोकरी घरी नोकरी लागली म्हणतात, तुम्हाला कागदपत्र बघायला लागते ना, नोकरी लागली का नुसता फोनवर खोटं बोलते,
जाऊन तर बघायला लागेल ना त्या ऑफिसला तुम्हाला खरं नाही राहील तसं आम्हाला बघायला लागेल ना खरं आहे का खोटं आहे मागणी मान्य झाली का नाही बघायचं की नाही का. जरांगे पाटील, दीपक केसरकर नेमकं काय बोललेत तुम्ही सुद्धा ऐका. मी आता लगेच हे प्ले करते. मराठा समाज हा अत्यंत समजूतदार समाज म्हणून ओळखला जातो. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने पुढची अंमलबजावणी करणं याच्यामध्ये तेव्हा ते सहभागी होतील याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन हे सगळी यंत्रणा कामाला लावली आणि आज भारतामध्ये रेकॉर्ड अशी 2.5 लाख लोक 1.5 लाख लोक हे एका वेळेला सर्वेक्षण करतायत आणि एका आठवड्यामध्ये विक्रमी कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्याचा खूप उपयोग हा सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं असे मी आवाहन करतो. दोन्ही जिल्ह्याचे असं म्हणतायत की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळामध्ये यावं आणि चर्चा करावी याकडे कसं पाहताय? एक गोष्ट अशी आहे की शेवटी राज्याच्या प्रथा परंपरांचा मान ठेवणं ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. किती लोक त्यांना भेटायला गेली, किती अधिकारी भेटायला गेले, शेवटी राज्य शासन हे राज्य शासन असतं आणि राज्य शासनाला अनेक जबाबदाऱ्या असतात. यातून वेळ काढून मुख्यमंत्री महोदयांनी किती मिटिंग घेतल्या, उपमुख्यमंत्री महोदयांनी किती मिटिंग घेतल्या, सर्व यंत्रणा कामाला लावल्या, त्याचा सुद्धा योग्य तो मान त्यांनी ठेवला पाहिजे. त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर अवश्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण एकत्र येऊन हा आनंद आणि हा जो मराठा समाजाला विजय मिळालेला तो आपण अवश्य साजरा करू. मुंबई शहर आणि उपनगर ओबीसी समाजाचा देखील प्रश्न प्रलंबित आहे. भुजबळ देखील अनेक दिवसांपासून आक्रमक होते परंतु गेल्या 2 ते 3 सभांमध्ये भुजबळ दिसले नाही. याकडे कसं हे बघा असं आहे की ओबीसी आरक्षण हे कुणबी ज्यांच्याकडे दाखले त्यांना पूर्वीपासून आहे, त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं. त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे. तर आता पुन्हा एकदा संघर्ष उत्पन्न होऊ नये म्हणून सर्व समाजाने समजूतदारपणे करावा अशीच आमची अपेक्षा आहे. आणि दुसरं सुद्धा आरक्षणासाठी जो आम्ही प्रयत्न करतो ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा 2 वाजता इथेच चर्चा करू असं जरांगे पाटील हे काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणालेले आहेत. तर आपण पाहिलं आता दीपक केसरकर यांनी